गुड मॉर्निंग फ्रेंड्स. उद्यापासून 1 डिसेंबर 2025 म्हणजे अजून थंडी वाढणार आहे. डिसेंबर जानेवारी आपल्याकडे भरपूर थंडी असते आणि थंडीमध्ये काय होतं, नॉर्मली पाणी आपण कमी पितो, पण पाणी कमी न पिता थोडं थोडं पाणी पिलं पाहिजे. 2 ते 3 लिटर दिवसाचं पाणी व्हायला पाहिजे. समजा आपल्याला थंड असेल तर थोडंसं कोमट करून पाणी पिऊ शकतो. त्याच्यामुळं काय होतं की कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता हा जो प्रॉब्लेम असतो तो नॉर्मली ॲडव्हान्स एजमध्ये हे प्रॉब्लेम जास्त असतो. तर तो रिलीज होण्यासाठी पाणी भरपूर पिलं पाहिजे. आणि बद्धकोष्ठता रिलीज होण्यासाठी 1-2 मी थोडेसे व्यायाम दाखवणार आहे. फॉर एक्झाम्पल हे उकडं आसन किंवा मलासन, म्हणजे असं बसून पण पाणी पिऊ शकतो किंवा अशा पद्धतीने असं बसून पाणी पिऊ शकतो. आणि असं बसलं तरी बरंचसं उकडं आसन किंवा मलासन म्हणतात, असंही बसू शकतो. त्याच्यानंतर दुसरं आहे की तुम्ही मुंडकासन किंवा बालासन. बालासन म्हणजे लहान मुलाची म्हणजे चाइल्ड पोज. असं तुम्ही वज्रासनमध्ये बसू शकता आणि पूर्ण असे हात पुढे घेऊन असे पूर्ण अशा पद्धतीने हे बालासन. बालासन म्हणजे चाइल्ड पोज. तुम्ही असं थांबवू शकता. हे ज्यांना कमरेचा त्रास आहे त्याने थोडंसं काळजी घ्यावी, शक्य होईल तेवढं करावे. त्यानंतर हे बघा मंडूकासन. मंडूकासन पाठीमागे सीट न उचलता वज्रासनमध्ये बसून शक्यतो पुढे झुकून असं आपल्या ओटीपोटाजवळ असे 2 मुठी धरून हळूहळू असं पुढे जाऊन श्वास सोडत असं पूर्ण डोकं टेकलं पाहिजे. जेवढं आपल्याला शक्य तेवढं पुढे न्यायचं. खूप ताणून हे व्यायाम करायचे नाहीत, कारण त्याचा उलटा त्रास होऊ शकतो. अशा पद्धतीने किंवा तुम्ही मुंडकासनमध्ये असं पुढे जाऊन पुढं थोडंसं समोर बघून त्याचं होल्ड करून करू शकता. अशाप्रमाणे तुम्ही थोडंसं होल्ड केलं तर पोटावर चांगला ताण येतो, पोटाची चरबी पण कमी होते आणि आपल्याला कॉन्स्टिपेशन रिलीज होण्यासाठी खूप मदत होते. अशा पद्धतीने हे करू शकतो. त्याच्यानंतर एक आहे की तुमचं पवनमुक्तासन. पवनमुक्तासनमध्ये काय, पवनमुक्तासन बरेच आसनं आहे तसे, पण याच्यामध्ये एक पवनमुक्तासनमध्ये अशा पद्धतीने आपण पायवरती घेऊन अशा पद्धतीने जर पूर्ण पकडलं, हात पायाशी पकडून जर जास्तीत जास्त प्रयत्न करायचा, गुडघ्यावरती पोटावर ताण द्यायचा, डोकं उचलून गुडघे